हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकोडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा 2018चा जो पेपर झाला या पेपरचे आपण सविस्तर अनालिसिस करणार आहोत. तर आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये राज्यसेवा 2019च्या क्वेश्चन पेपरचं आपण सविस्तर अनालिसिस केलं होतं. त्यामध्ये सुद्धा आपण दोन पार्ट केले होते. एक केला होता ग्रामर सेक्शन आणि दुसरा होता व्होकॅब्युलरी सेक्शन. तर मित्रांनो, आपण हे दोन सेक्शन का करतोय? कारण ज्यावेळेस विद्यार्थी जे आहेत तर विद्यार्थी अभ्यास करत असताना ज्यावेळेस तुम्ही काय करताय, क्वेश्चन पेपर पाहताय, तर त्यावेळी तुमचं पूर्ण फोकस ग्रामर कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपण घेतोय त्यावेळेस तुमच्या सगळ्या ग्रामरच्या कॉन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर व्हाव्यात यासाठी आपण काय करतोय, ग्रामर सेक्शन आणि व्होकॅब्युलरी सेक्शन असे दोन सेक्शन त्याच्यामध्ये केलेले आहेत. ग्रामर सेक्शनचे सगळेच क्वेश्चन्स आपण सुरुवातीला घेतोय आणि व्होकॅब्युलरी सेक्शनचे सगळेच क्वेश्चन्स आपण काय करतोय, सेपरेट एका व्हिडिओमध्ये घेतोय. याच्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आणि याच्यामुळे विद्यार्थ्यांना नोट्स बनवण्यासाठी निश्चितच फायदा होतोय. यासाठी डिअर फ्रेंड्स आपण काय करतोय, हे जे क्वेश्चन पेपर आहेत तर हे क्वेश्चन पेपरचे आपण दोन सेक्शन करतोय, ग्रामर सेक्शन आणि व्होकॅब्युलरी सेक्शन. आता याच्यामध्ये बघा डिअर फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण काय केलं, ग्रामर सेक्शनचे सगळेच क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी जे अनालिसिस केले, त्याच्यानंतर कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले होते, राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले होते, कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले होते, याचं सुद्धा आपण त्या ठिकाणी सुरुवातीच्या एका पेजवरती मी दिलं होतं. सेम त्याच पद्धतीने आपण राज्यसेवा 2018च्या पेपरमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारले आहेत तर हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतोय. आता खरं पाहता आपल्याला जे प्रश्न आता विचारले जातात त्याच्यामध्ये असते करेक्ट सेंटेन्स, इनकरेक्ट सेंटेन्स. मग काही वेळेस प्रश्न जो आहे एखादा प्रश्न जो असतोय तर करेक्ट सेंटेन्स मध्ये 4 वाक्य दिले जातात. मग काही वेळेस 4 वाक्य जे असतात तरी 4ही वाक्य 4 वेगवेगळ्या टॉपिकचे दिले जातात. तर त्याच्यामध्ये मी काय केलं आहे डिअर फ्रेंड्स, तर ते सुद्धा प्रश्न आपण याच्यामध्ये काय केले, काउंट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे, तर आपण हे क्वेश्चन पेपर अनालिसिस का महत्वाचं आहे, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुमच्याकडे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतात, त्याची आन्सर की पण असते. परंतु मित्रांनो, इथं महत्वाची गोष्ट आहे आन्सर की, परंतु त्या ठिकाणी तेच ऑप्शन का बरोबर आलेलं आहे, बाकीचा ऑप्शन बरोबर का आलेले नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला तो प्रश्न जो आहे तर तो प्रश्न कोणत्या नियमावरती विचारला आहे तर हे पण समजून घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे डिअर फ्रेंड्स, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना माहित असेल तर आपण कोणतीही परीक्षाची तयारी करतोय, मग तुम्ही कंबाईन ग्रुप बी ची तयारी करा, ग्रुप सी ची करा, डिपार्टमेंट पीएसआय ची करा, राज्यसेवेची करा, इव्हन तुम्ही युपीएससी ची तयारी करत असाल किंवा कोणी सरळ सेवेची तयारी करत असेल, तर आपण कोणत्याही परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण पेपर अनालिसिस केला पाहिजे. आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती युपीएससी 2019 मेन्स कंपल्सरी इंग्लिशचा जो पेपर आहे त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 4, त्याच्यामध्ये जे ए सेक्शन आहे तर त्याचे पण आपण सगळे क्वेश्चन्स सविस्तर त्याचं पण अनालिसिस केलेलं आहे, तुम्ही ते पण व्हिडिओ बघू शकताय. आता मी या ठिकाणी हे का सांगतोय डिअर फ्रेंड्स, तर राज्यसेवेचे जे क्वेश्चन्स असतात तर राज्यसेवेचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळेस काय करतात, कंबाईनला टाकतात, कंबाईन ग्रुप बी ला टाकतात किंवा ग्रुप सी ला टाकतात. आणि सगळे जे आहेत ह्या सगळ्या परीक्षांची हे ग्रॅज्युएशन ही लेवल आहे. त्यामुळे डिअर फ्रेंड्स आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मग राज्यसेवेचा पेपर आहे म्हणल्याच्या नंतर बरेच विद्यार्थी म्हणतात की आता मी राज्यसेवेची तयारी करत नाही, मग मला हा व्हिडिओ पाहायची गरज नाही. तर मित्रांनो, मी तुम्हाला हेच सांगतोय, राज्यसेवेचे बरेच क्वेश्चन जे असतात, व्होकॅब्युलरीचे शब्द, व्होकॅब्युलरीचे क्वेश्चन्स असतील, ग्रामरचे क्वेश्चन्स असतील, तर ते क्वेश्चन्स कधी आपल्याला कंबाईनला येतात आणि काही कंबाईनचे प्रश्न जे आहेत ते राज्यसेवेला विचारलेले आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2019च्या पेपरमध्ये बरेच क्वेश्चन जे आहेत तर ते रिपीट झालेले आहेत. एसटीआयच्या पेपरमध्ये काही प्रश्न होते, काही पीएसआयच्या पेपरमधले होते. त्यामुळे डिअर फ्रेंड्स, आपण जर कंबाईन ग्रुप बी ची तयारी करत असाल किंवा कोणत्याही एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेची तयारी करताय त्यावेळी आपल्याला हे सगळ्याच क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे, जर आपण पाठीमागचा व्हिडिओ पाहिला असेल तर आपण अनालिसिस करत असताना फक्त आन्सर की मी फक्त सांगत नाही, पहिला प्रश्न त्याचं उत्तर 3, दुसरा प्रश्न त्याचं उत्तर 2, तर आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो प्रश्न कोणत्या नियमावरती विचारला आहे, कोणत्या टॉपिक वरती विचारला आहे, त्या संदर्भातला कोणता नियम आहे तर तो पण नियम घेतोय आणि त्याच्या रिलेटेड आणखी जे बाकीचे नियम आहेत तर ते सुद्धा आपण सविस्तर घेतोय. त्यामुळे डिअर फ्रेंड्स, व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पण हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी फायद्याचाच असणार आहे. ठीक आहे, कारण आता बरेच मी बघतो बरेच जण काय करतात, 10 मिनिटांमध्ये राज्यसेवेचा पेपर अनालिसिस करून टाकतात किंवा 15-20 मिनिटांमध्ये अनालिसिस, तर असं नाही होणार डिअर फ्रेंड्स. मग ते उत्तर सांगण्यात काय अर्थ नाही, नुसते फक्त उत्तर सांगण्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा काही फायदा होत नाही. तर माझा प्युअर
माझं प्युअर इंटेन्शन हेच आहे, तर ते म्हणजे विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर त्याचा 100% फायदा झाला पाहिजे. आणि डिअर फ्रेंड्स, आता सुरू करतोय, फक्त त्यापूर्वी एक मी तुम्हाला या ठिकाणी सूचना सांगतोय. आपण व्हिडिओ बघत असताना हातामध्ये पेन आणि वही असायला पाहिजे, कारण आपण यामध्ये जे नियम सांगणार आहेत तर हे सगळे नियम परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. आणि ज्यावेळेस आपण एखाद्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिसचे व्हिडिओ पाहतोय, त्यावेळी डिअर फ्रेंड्स इनडिरेक्टली ज्यावेळेस तुम्ही माझे स्पेशली व्हिडिओ पाहताय, तर त्यावेळेस तुम्हाला एक लक्षात येईल डिअर फ्रेंड्स, तुमचा जवळजवळ पूर्ण टॉपिकच काय होते, चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारची रिव्हिजन होते. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, हातामध्ये पेन असला पाहिजे आणि जे नियम वाटतात तर ते नियम सगळे व्यवस्थित काय करायचे, लिहून घ्यायचे. त्याच्या खाली जे एखादा प्रश्न जो वेगळा वाटतो एकदम, तर तो पण प्रश्न आपण त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. तर अशा प्रकारे जर प्रॅक्टिस केली तर येणारी जी मेन्सची परीक्षा आहे तर त्या मेन्सच्या परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. तर डिअर फ्रेंड्स, राज्यसेवा 2019च्या पेपरमध्ये टेन्स टॉपिक वरती, ऍडवर्ब टॉपिक वरती थोडे वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले होते. टेन्सच्या इंट्रोडक्शन वरती प्रश्न विचारले होते, ऍडवर्बच्या पण इंट्रोडक्शन वरती प्रश्न विचारले होते, स्पीच या टॉपिक वरती सुद्धा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले होते. त्यामुळे आपण प्रश्नांची जी आहे विचारण्याची सध्या पद्धत कशी आहे, कशा प्रकारे आयोग विचारत आहे, हे पण आपण पाहणं गरजेचं आहे. मग आपण 2011 पासून जर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर 2011 ते 2015-16 पर्यंत वेगळं आहे. 2016-17 पासून नंतर आणखी चेंज केलेला आहे, कारण एसटीआय 2017चा पेपर, पीएसआय 2016चा पेपर, या पीएसआय 2016च्या पेपरमध्ये आपल्याला डिग्री या टॉपिक वरती आपल्याला जे प्रश्न विचारले होते, तर डिग्री या टॉपिक वरती आपल्याला जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये ए आणि बी असे ऑप्शन दिले होते. आणि दोन्ही प्रकारे पीडीचं वाक्य सीडी किंवा सीडीचं वाक्य पीडी करायला सांगितलं होतं. म्हणजे दोन्ही प्रकारे पीडीचं वाक्य जे आहे ते आपल्याला म्हणजे सीडी करून दिलं होतं किंवा सीडीचं वाक्य दिलं होतं, त्याला पीडी करायचं सांगितलं होतं. तर ते दोन प्रकारे केलं होतं. आणि ते वाक्य जे होते 2016च्या पेपरमध्ये, तर ते वाक्य डिअर फ्रेंड्स आतापर्यंत अशा प्रकारचा प्रश्न एमपीएससीने विचारलेलाच नव्हता. मग 2016च्या पीएसआयच्या पेपरमध्ये ज्या नियमावरती प्रश्न विचारला, सेम त्याच नियमावरती 2017च्या एसटीआयच्या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून अनालिसिस महत्वाचा आहे. चला तर मग आपण डिअर फ्रेंड्स आपण या ठिकाणी अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर मग आपलं नेहमीप्रमाणेच या ठिकाणी आज सुद्धा मी या ठिकाणी काय करतोय, आपल्याला या परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या 2018च्या पेपरमध्ये आपल्याला नेमकं प्रश्न जे आहेत तर या ठिकाणी किती विचारले आहेत, कोणत्या कोणत्या टॉपिक वरती विचारले आहेत, ग्रामर सेक्शन वरती किती प्रश्न आहेत, तर ते पण क्लिअर करू, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल डिअर फ्रेंड्स. चला तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी जे आहे 18चं तर बघा या ठिकाणी जे आहे तर हे सगळे क्वेश्चन्स आहेत डिअर फ्रेंड्स. हे जे आहेत तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला या टॉपिक वरती विचारेत. तर मी तर सुरुवातीलाच दिलं आहे टॉपिक वाइज डिस्ट्रीब्युशन ऑफ क्वेश्चन्स आस्क्ड इन एमपीएससी मेन्स 2018, म्हणजे राज्यसेवा 2018ला कशा प्रकारे प्रश्न विचारले. हे का देतोय डिअर फ्रेंड्स, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात यावं की आपले किती टॉपिक या व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे, किती टॉपिकचं तुमचं या ठिकाणी जे आहे ते रिव्हिजन होणार आहे. आणि तुम्हाला अभ्यास करताना पण लक्षात आलं पाहिजे की कोणत्या टॉपिकला महत्व द्यायचं, काय करायचं हे पण. चला ठीक आहे. तर बघा सब्जेक्ट आणि व्हर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक वरती 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर आर्टिकल असेल, मूड असेल, टेन्स असेल, टेन्स ऍग्रीमेंट, मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स, वॉइस टॉपिक, स्पीच टॉपिक वरती 3 प्रश्न विचारलेत. सेंटेन्स टॉपिक वरती 2 आहेत. क्वेश्चन म्हणजेच आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि तो प्रश्न करेक्ट कोणता, इनकरेक्ट कोणता, अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स क्वेश्चन वरती पण त्या ठिकाणी प्रश्न आहेत. पार्ट ऑफ स्पीच जे आहे तर सेम वर्ड यूज ऍज अ डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. या ठिकाणी जो आहे तर हा टॉपिक कुठला आहे, सेम वर्ड यूज ऍज डिफरंट पार्ट ऑफ स्पीच. म्हणजे एकच शब्द आहे आणि त्या शब्दालाच काय केले, वेगवेगळ्या पार्ट ऑफ स्पीच म्हणून त्या ठिकाणी वाक्य 5 वाक्य दिले आहेत आणि त्या 5 वाक्यामध्ये सेम शब्द दिलाय. तर तो कोणकोणत्या पार्ट ऑफ स्पीचचा रोल करतोय त्याच्यावरती प्रश्न विचारले. क्लॉज वरती 3-4 प्रश्न आहेत. करेक्ट वर्ब म्हणजे याच्यामध्ये जे वर्ड्स ऑफन कन्फ्युज असतात ना, मग त्याच्यामध्ये LIE लाय म्हणायचं काय LAY ले म्हणायचंय. तरी हा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचार आहे. आणि युपीएससी 2019चा जो पेपर झाला मेन्सचा कंपल्सरी इंग्लिश, त्या पेपरमध्ये सुद्धा डिअर फ्रेंड्स बघा याच नियमावरती याच शब्दावरती प्रश्न विचारला होता. म्हणून मी त्यावेळेस पण सांगितलं होतं युपीएससीचे क्वेश्चन पेपर जर आपण बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह नसते, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स नसतात, परंतु त्याच्यामध्ये जे प्रश्न असतात तर तेच प्रश्न काय करतात तिथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह करून त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतात. ठीक आहे. तर चला मग आपण या ठिकाणी अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स प्रश्न आपल्याला विचारलेला आहे.
तर चला ठीक आहे, आपण या ठिकाणी मग क्वेश्चन पेपरातून बघा. राज्यसेवा मुख्य 2018 हा पेपर आहे या ठिकाणी. तर बघा हे अशा प्रकारे जे आहेत तर हे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बघा. आपण इंग्लिश सेक्शन हे करतोय. तर डिअर फ्रेंड्स, मी एक गोष्ट क्लिअर करतोय. आता ज्यावेळेस हे असे असतात तर ह्याच्यामध्ये काय होतंय, मिक्स आहे. म्हणजे इथं ग्रामर पण आहे, ओकॅब पण आहे, ग्रामर येते, ओकॅब येते. याच्यामध्ये आपला फोकस राहावा, तर यासाठी मी काय केलं, हे सगळेच क्वेश्चन्स काय केलेत आपण टाईप केलेले आहेत. हे सगळेच क्वेश्चन मी हे का दाखवतोय तुम्हाला, कारण विद्यार्थ्याला असं वाटतं की अरे सरांनी हे वेगळेच प्रश्न टाकलेत काय की, म्हणून तुम्हाला या ठिकाणी अगोदर हे सुरुवातीला प्रश्न दाखवतोय पेपर मधले, आणि हे सगळे जसेच्या तसे प्रश्न आपण टाईप केलेत. सगळे प्रश्न जसेच्या तसे आपण या ठिकाणी आपण स्वतः टाईप करून त्यामध्ये काय केलं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी आपण त्याचं विश्लेषण घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे 100% त्याचा निश्चित फायदा व्हावा यासाठी हे सगळे क्वेश्चन्स आहेत. चला ठीक आहे. तर बघा आपल्याला हे असे क्वेश्चन्स जे आहेत तर हे क्वेश्चन्स आहेत डिअर फ्रेंड्स. चला तर आपण मग आता या ठिकाणी सुरुवात करूया. तर बघा हे अशा प्रकारचे जेवढे तिकडे क्वेश्चन्स होते तर हे सगळे क्वेश्चन्स आपण यामध्ये टाकलेले आहेत. एकही क्वेश्चन मनाचा नाही डिअर फ्रेंड्स. तुम्ही क्वेश्चन पेपर बघू शकता हातामध्ये घेऊन, तुम्ही याच्यानंतर ते पण त्या ठिकाणी जे आहे तर ते क्रॉस चेक पण करू शकता. आणि तसं करायची काय मला गरजच नाही ना, का करणार मी असं. ठीक आहे. तर बघा आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 ग्रामर सेक्शन आपण स्टार्ट करत आहोत. याच्यामध्ये बऱ्याच वेळेस लक्षात द्या, ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग पण खूप महत्वाचं आहे. GRAMMAR. बरेच विद्यार्थी GRAMMER लिहितात, हे चुकीचं आहे. ए वाला जे आहे तर स्पेलिंग बरोबर आहे. काही पेपर मध्ये मला वाटते तलाठी 2019 जे महापोर्टलने जे पेपर घेतले तर त्या पेपरमध्ये ग्रामर या शब्दाचं स्पेलिंग विचारलं होतं. तर यासाठी लक्षात द्या, ह्या बारीक बारीक गोष्टी असतात तर ह्या पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ग्रामर सेक्शन लक्षात ठेवायचं. चला पहिला प्रश्न बघा. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्याला काय विचारलं, तर बघा या ठिकाणी वाक्य दिले आहेत. म्हणजे यू हॅवंट मेट माय ब्रदर, हॅव यू. म्हणजे या ठिकाणी काय काही लक्ष द्या, हा प्रश्न कुठल्या टॉपिक वरती आहे तर हा प्रश्न आहे आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. प्रश्न जो आहे तर त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे. आणि हा जो ही जी कॉन्सेप्ट आहे तर दिलेली कॉन्सेप्ट कशाची आहे डिअर फ्रेंड्स, ही क्वेश्चन टॅगची कॉन्सेप्ट आहे. कशाची, क्वेश्चन टॅग. पण आपल्याला याच्यामध्ये इनडिरेक्टली काय केलंय, समजा प्रश्न विचारला आहे, काय विचारलाय, प्रश्न विचारला, आणि त्या प्रश्नाला आपल्याला काय करायचं, उत्तर द्यायचं आहे. काय करायचं, उत्तर द्यायचं. आता आपण जो क्वेश्चन टॅग हा टॉपिक आपल्या बॅच मध्ये जो घेतला तर त्यामध्ये मी तुम्हाला हे अशाही प्रकारचे वाक्य आपण डिअर फ्रेंड्स घेतलेले आहेत. मग याच्यामध्ये लक्ष द्या, ही कॉन्सेप्ट काय आहे, तर इथं क्वेश्चन टॅग वरती प्रश्न विचारला नाही आपल्याला. प्रश्न जो आहे तर प्रश्न काय केले, या ठिकाणी आपल्याला समजा एक प्रश्न दिलाय आणि त्याचं उत्तर कशा प्रकारे असेल, रिस्पॉन्स कशा प्रकारे येईल असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. आता मग या ठिकाणी मी कॉन्सेप्ट क्लिअर करतो डिअर फ्रेंड्स. लक्ष द्या सगळेजण. आपल्याला प्रश्न कुठलाही असू द्या, समजा मी या ठिकाणी काय करतोय, मी छोटा इथं प्रश्न येतो, हॅव यू मेट हर, असं एवढं लिहितो, हॅव यू मेट हर. तर सगळेजण लक्ष द्या, आपण साधारणतः ही गोष्ट मी आता सांगतोय ती खूप महत्वाची आहे. आपण साधारणतः प्रश्न जो आहे तर प्रश्न हा आपण नेहमी समोरच्या व्यक्तीला विचारत असतोय, म्हणून काय करायचंय, यू घ्यायचंय. मी हे का सांगतोय, कारण आपल्याला डायरेक्ट स्पीच म्हणजे कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये इनडायरेक्ट स्पीचचे वाक्य देतात आणि इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं आपल्याला डायरेक्ट स्पीच करायला सांगतात. मग इनडायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्नार्थक वाक्याचं आपल्याला काय करायचं असेल, डायरेक्ट स्पीच करायचं असतंय. त्यावेळी डिअर फ्रेंड्स लक्षात ठेवायचं, आपल्याला डायरेक्ट स्पीच मध्ये प्रश्न लिहित असताना या ठिकाणी काय करायचंय, प्रोनाउन कोणतं घ्यायचंय तर ते यू घ्यायचंय. त्यासाठी हे आपल्याला डायरेक्ट स्पीच करण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून साधा आणि सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचंय. हे कम्युनिकेशन किंवा कॉन्व्हर्सेशनचा बेस आहे. आपण साधारणतः बोलताना प्रश्न जो आहे तर प्रश्न हा समोरच्या व्यक्तीला विचारत असतोय, म्हणून या ठिकाणी यू हे प्रोनाउन घ्यायचं. क्लिअर सगळ्यांचं. त्याच्यानंतर आता समजा आपल्याला असा प्रश्न दिलाय बघा, हॅव यू मेट हर. प्रश्न दिला आपल्याला, हॅव यू मेट हर. या प्रश्नाचं आपण दोन प्रकारे उत्तर देतो डिअर फ्रेंड्स, दोन प्रकारे उत्तर देतोय. त्याला आपण म्हणतोय पॉझिटिव्ह रिप्लाय आणि दुसरा असतोय डिअर फ्रेंड्स निगेटिव्ह रिप्लाय. लक्ष द्या सगळेजण, पॉझिटिव्ह रिप्लाय, निगेटिव्ह रिप्लाय असे दोन प्रकारचे रिप्लाय असतात. किती, दोन प्रकारचे रिप्लाय आहेत. म्हणजेच आपण त्याला म्हणतोय येस नो टाईप रिप्लाय. हे येस नो टाईप क्वेश्चन्स आहेत समजा म्हणायचं. ठीक आहे. मग या येस नो टाईप क्वेश्चनचं आपल्याला काय करायचं असेल, रिप्लाय द्यायचा आहे आपल्याला, या ठिकाणी आन्सर द्यायचं. तर आता याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा आहे आपल्याला. तर पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा असेल तर काय करायचंय, आपण उत्तर देताना लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, उत्तर देताना काय करायचंय आपल्याला, या ठिकाणी खूप महत्वाची कॉन्सेप्ट आहे. यस म्हणायचंय आपल्याला, पॉझिटिव्ह रिप्लाय द्यायचा म्हणजे होकारार्थी उत्तर द्यायचंय.
म्हणजे सकारात्मक म्हणायचं नाही, तर पॉझिटिव्हचा अर्थ इथं काय करायचं, होकारार्थी नकारार्थी या अर्थाने मी इथं लिहिलंय. यस, होकारार्थी म्हणजेच पॉझिटिव्ह द्यायचं आहे म्हणजेच यस म्हणायचं आहे, निगेटिव्ह म्हणायचं म्हणजेच नो म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर. त्याच्या पुढे लक्ष द्या, आपल्याला याचं उत्तर देत असताना ज्यावेळेस आपण अशा यस नो राईट प्रश्नाचं उत्तर द्यायचं असते त्यावेळी आपण काय करतो, यस म्हणतो आणि त्याच्यानंतर आपल्या समोरच्या व्यक्तीने समजा प्रश्न विचारलाय तर त्यावेळेस आपण काय करतोय, आपल्याला उत्तर द्यायचंय. किंवा आपण समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारला तर तो उत्तर देताना काय म्हणणार, यू म्हणणार आहे का, नाही, तर तो काय म्हणल, आय म्हणल. म्हणून यस आय आणि त्याच्यानंतर जे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे जे आहे ते घ्यायचं, जे आहे ते घ्यायचं. टेन्स त्या हेल्पिंग वर्ब बदलायचं नाही. इथं हॅव दिलंय तर तुम्ही इथं डीड घेताय, इथं डीड दिलंय तर तुम्ही इथं हॅव घेताय, इथं डू दिलंय तर तुम्ही इथं डीड घेताय किंवा वॉज घेताय, असं करायचं नाही. जे हेल्पिंग वर्ब प्रश्नामध्ये आहे तेच या ठिकाणी ठेवायचं आहे. क्लिअर. बघा, येस आय हॅव, निगेटिव्ह रिप्लाय नो आय, निगेटिव्ह द्यायचा आहे नो आय हॅवंट. आता इथं कॉन्सेप्ट लक्ष द्या यामध्ये. हे आपलं झालं बेसिक. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा एमपीएससी ने आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न असा दिला आहे, हॅव यू मेट हर, या प्रश्नाचा रिप्लाय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या असा प्रश्न विचारलाय. या प्रश्नाचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या म्हणलेला आहे, मग त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा असाच होणार, काय, येस आय हॅव. आणि निगेटिव्ह रिप्लाय म्हटलं तर नो आय हॅवंट. नो म्हणल्याच्या नंतर इथं हॅवंट पण पाहिजे, म्हणजे हे नॉट पण पाहिजे, संक्षिप्त रूप पण पाहिजे, हॅव प्लस नॉटचं संक्षिप्त रूप पण पाहिजे, म्हणजे हे पण निगेटिव्ह करायचं आहे. जर तुम्ही असं उत्तर देत असाल, लक्ष द्या, पॉझिटिव्ह रिप्लाय मध्ये जर येस आय हॅव म्हणत असाल तर हे सॉरी, पॉझिटिव्ह रिप्लाय मध्ये जर येस आय हॅवंट म्हणत असाल तर हे चुकीचं आहे आणि निगेटिव्ह रिप्लाय मध्ये जर नो आय हॅव म्हणत असाल तर चुकीचं आहे. म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं, डिअर फ्रेंड्स, समजा मी दुसरा या ठिकाणी प्रश्न घेतो, डिड यू complete your work. ठीक आहे, did you complete your work. याचा आपल्याला रिप्लाय द्यायचा, पॉझिटिव्ह रिप्लाय. काय दिला पॉझिटिव्ह रिप्लाय, समजा पॉझिटिव्ह रिप्लाय याचा काय होईल, यस आय. उत्तर देताना काय घ्यायचंय, आय घ्यायचं, यू घ्यायचं नाही. लक्ष द्या, इथं जर तुम्ही यू घेतलं तर उत्तर चुकीचं होतं. यस आय आणि जे हेल्पिंग वर्ब आहे तेच हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घ्यायचं असं सांगितलं तुम्हाला. येस आय डिड. निगेटिव्ह द्यायचं आहे, निगेटिव्ह रिप्लाय. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल, मग आपण या ठिकाणी अनालिसिस करतोय, म्हणजे फक्त एकाच उत्तर, दोनाचं उत्तर 3, काही काही तिथंच आन्सर की समोर ठेवतात आणि त्याच नंतर वाचतात, हा 3 नंबरचं बरोबर आहे, 4 नंबर बरोबर आहे. अरे का बरोबर आहे, तर तुम्हाला त्याचा फायदाही झाला पाहिजे ना व्हिडिओ बघितल्याचा. निगेटिव्ह रिप्लाय नो आय डिडंट. ठीक आहे, हे लक्षात आलंय सगळ्यांना. तर अशा प्रकारे मग हे झाल्याचं उत्तर, हे दोन्ही बरोबर झाले. आपल्याला आता परीक्षेमध्ये काय करतात, असा प्रश्न देतात आणि खाली ऑप्शन देतात, येस आय डिडंट, नो आय डिड, येस आय डिड आणि चौथं ऑप्शन आहे नो आय डोंट. मग याच्यामध्ये जे आहेत किंवा यालाच करतात ए आणि बी, ए बी सी डी आणि खाली ऑप्शन असतात, ओनली ए इज करेक्ट, बी इज करेक्ट. मग आता याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे, तर याच्यामध्ये उत्तर जे आहे त्याचं उत्तर कोणतं बरोबर आहे असा जर प्रश्न विचारला असेल तर त्याचं उत्तर आहे येस आय डिड. का, कारण येस म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये निगेटिव्ह फॉर्म टाकायचा नाही. काय करायचं नाही, निगेटिव्ह फॉर्म टाकायचं नाही. तुम्ही म्हणता सर तो प्रश्न सोडून दिल्यानंतर हे दुसरंच का सांगताय. आता तुम्हाला लक्षात येईल की हीच कॉन्सेप्ट तिथे विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. इथं काय करायचं, येस म्हणल्याच्या नंतर इथं निगेटिव्ह फॉर्म घ्यायचा नाही आणि इथं नो आहे, निगेटिव्ह आहे म्हणल्याच्या नंतर इथं काय करायचं, निगेटिव्ह फॉर्मच असायला पाहिजे. म्हणजे इथं काय पाहिजे होतं, डिडंटच पाहिजे होतं, तर ते बरोबर आलं असतं. इथं यस आहे तर इथं होकारार्थी ठेवले म्हणून या ठिकाणी हे बरोबर. इथं नो आहे, इथं निगेटिव्ह आहे, परंतु इथं टेन्स सिंपल पास्ट टेन्स आहे, म्हणजेच इथं डिड दिलंय आणि इथं डोंट केलेलं आहे म्हणून चुकलेलं आहे. लक्षात आलं. मग इथं लक्षात काय ठेवायचंय, जर त्या ठिकाणी जर रिप्लाय जर काय असेल डिअर फ्रेंड्स, निगेटिव्ह असेल तर नो म्हणायचंय आणि पॉझिटिव्ह असेल तर यस म्हणायचं. चला आता आपण उत्तराकडे येऊ, आपल्या प्रश्नाकडे आणि ऑप्शनकडे. तर या ठिकाणी बघा रिप्लाय काय दिला डिअर फ्रेंड्स, यस सॉरी आय हॅवंट दिलेला आहे. काय दिलाय, आय हॅवंट. मग आय हॅवंट उत्तर
आय हॅवंट जर रिप्लाय असेल तर मग या ठिकाणी रिप्लाय कसा असणार आहे, येस आय हॅवंट पाहिजे का नो आय हॅवंट पाहिजे, तर नो आय हॅवंट पाहिजे. या ठिकाणी काय आहे, कांट आहे, म्हणजे हे पण काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून या ठिकाणी काय येणार, नो आय कांट. आणि या ठिकाणी काय देअर इज, म्हणजे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय आहे, या ठिकाणी जे तर होकारार्थी आहे, म्हणून या ठिकाणी काय करायचंय, यस म्हणायचं. काय म्हणायचं, यस. मग तुम्हाला प्रश्न बघा, लक्ष द्या कशावरती विचार आहे, फक्त हे यस म्हणायचं म्हणजे नो म्हणायचं का यस म्हणायचं याच्यावरती प्रश्न विचारलाय. मग हा नेमकं याचं उत्तर कसं आलं हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मग मी जर फक्त तुम्हाला सांगितलं चला याचं उत्तर कोणतं आहे, डिअर फ्रेंड्स याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर हे 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे असं जर सांगितलं त्याचा विद्यार्थ्याला फायदा होणार नाही. म्हणून मी एवढं याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये सांगतोय, त्याचा तुम्हाला निश्चित फायदा झाला पाहिजे. क्लिअर सगळ्यांचं. तर डिअर फ्रेंड्स हा आता मी जेवढं पण याचं विश्लेषण सांगितलं आहे तर ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. पुढचा प्रश्न बघा. द एल्डेस्ट सन वर्क्ड ऑन द फार्म, द सेकंड सन वर्क इन द ब्लॅकस्मिथ शॉप. ब्लॅकस्मिथ शॉप म्हणजे काय, लोहाराचं दुकान, लोहाराचं शॉप. डॅश डॅश द यंगेस्ट सन लेफ्ट होम टू सीक हिज फॉर्च्यून. म्हणजे या ठिकाणी बघा हे 2 वाक्य सरळ सरळ दिलेलं आहे. द एल्डेस्ट सन वर्क ऑन फार्म म्हणजे एक शेतात काम करतोय, म्हणजे एकाने शेतामध्ये काम केलं. दुसरा जो आहे तर दुसरा काय म्हणजे लोहाराच्या दुकानामध्ये काम करतो. आणि तिसरा जे आहे तर तिसरा या ठिकाणी द यंगेस्ट सन लेफ्ट होम टू सीक हिज फॉर्च्यून म्हणजे तिसऱ्या सगळ्यात लहान जो मुलगा आहे तर त्या लहान मुलाने काय केलं, त्याचं भवितव्य पाहण्यासाठी शोधण्यासाठी काय त्यांनी घर सोडलं. म्हणजे या दोघांनी काय केलंय, या दोघांनी जे आहे तर याच्यामध्ये लक्ष द्या, ही सिच्युएशन जी आहे तर ही सिच्युएशन जे आहे तर याच्यामध्ये काय आहे, साधी आणि सरळ सिच्युएशन आहे. एकाने आपल्या शेतामध्ये काम केलं आणि एकाने काय केलेलं आहे त्याच्यामध्ये लोहाराच्या दुकानामध्ये लोहाराच्या दुकानामध्ये काम केलं. परंतु तिसरा जो आहे सगळ्यात लहान, यंगेस्ट म्हणजे सर्वात लहान, एल्डेस्ट म्हणजे सर्वात मोठा, त्याने काय केलं, घर सोडलं. म्हणजे याच्यामध्ये काय आहे डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे. काय आहे याच्यामध्ये, कॉन्ट्रास्ट आहे. मग कॉन्ट्रास्ट सांगण्यासाठी, विरोधाभास सांगण्यासाठी कंपाऊंड सेंटेन्स मध्ये आपण यूज काय करतो, तर यूज करतो आपण बट. काय यूज करतो डिअर फ्रेंड्स, बट. म्हणून याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 बट हे बरोबर येते. म्हणजेच सर्वात मोठ्या मुलाने शेतामध्ये काम केलं, दुसऱ्या मुलाने ब्लॅकस्मिथच्या इथं काम, ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहाराच्या दुकानामध्ये किंवा लोहाराच्या शॉपमध्ये काम केलं. परंतु सर्वात लहान मुलाने त्याचं स्वतःचं भवितव्य शोधण्यासाठी, पाहण्यासाठी, भाग्य शोधण्यासाठी, भाग्य आजमावण्यासाठी घर सोडलं. परंतु या अर्थाने डिअर फ्रेंड्स बट वापरलं जातं. आणि हे अँड कधी वापरायचं असते, सिमिलर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग क्लॉज असतात त्यावेळेस काय करतात, अँड वापरतात. पण ज्यावेळेस पहिल्या वाक्याशी दुसरं वाक्य कॉन्ट्रास्ट दाखवतो, विरोधाभास दाखवतो, त्यावेळेस काय होते डिअर फ्रेंड्स, आपण त्या ठिकाणी बट वापरतो. क्लिअर. चला, वाक्याचा अर्थ जरी तुम्ही समजून घेतला तरी पण लक्षात येते तुम्हाला बट कसं येते त्या ठिकाणी. नेक्स्ट बघा, या ठिकाणी जे आहे तर बघा, आय फील गिल्टी टुडे बिकॉज आय हॅव नॉट पेड यू दॅट चेक. आता या वाक्याचा क्लॉज कोणता आहे असा एक आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर डिअर फ्रेंड्स मी या ठिकाणी सांगेल बघा, जे क्लॉज आहेत, काय म्हणतोय आपण या ठिकाणी क्लॉज, तर लक्षात ठेवायचं आहे. जो क्लॉज हा टॉपिक आहे तर क्लॉज हा टॉपिक पण खूप महत्वाचा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये मी बॅच मध्ये शिकवत असताना त्याचे शॉर्टकट जे आहे तर शॉर्टकट्स मी सांगितले असतात सांगत असतो. आता मी या ठिकाणी एकदम तुम्हाला सगळ्या अख्ख्या क्लॉजचेच एकदा शॉर्टकट सांगतो, म्हणजे काय होते पुढे पण क्लॉज टॉपिक वरती प्रश्न आपल्याला विचारले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल. ठीक आहे, बॅच मध्ये मी घेतलेले याच्यामध्ये हा स्लाइड सांगतो, ते सांगतो तुम्हाला फ्रेंड्स. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी क्लॉज हा जो टॉपिक आहे तर याच्यामध्ये आपल्याला जास्त डिटेलमध्ये जास्त आपण हे करायचं नाही, कारण हा टॉपिक पण खूप मोठा टॉपिक आहे. तर लक्ष द्या सगळेजण, इथं काय सांगतो लक्ष द्या. इथं बघा वरती दिलेलं आहे, सबऑर्डिनेट क्लॉज हा खालील कंजंक्शनने सुरू होतो. सबऑर्डिनेट क्लॉज, क्लॉजचे 2 असतात मेन टाइप्स, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. लक्षात ठेवायचंय हे सगळे जे शब्द आहेत, इफ असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, ऍज इफ, ऍज दो, as soon as, when, while, before, after, till, until, so that, that असेल, so that, lest,
सच दॅट असेल, लेस्ट असेल, ऑन कंडिशन दॅट असेल, इन केस असेल किंवा त्याच्यानंतर वेन असेल, म्हणजे सगळे डब्ल्यूएच शब्द असतील किंवा दॅट असेल. या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज असेल तर त्याला काय म्हणायचे, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचे. आणि आणखी एक दुसरी गोष्ट महत्वाची याच्यामध्ये लक्षात ठेवायची डिअर फ्रेंड, साधारणतः या हे जे शब्द आहेत या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज असतोय तर हा क्लॉज काय असतो याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स, बिकॉज शब्द सुद्धा येतो याच्यामध्ये. बिकॉज आपण शब्द तर आहे. तर डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये हे सगळे जे शब्द आहेत हे डब्ल्यू शब्द सोडून ह्या सगळ्या शब्दाने सुरू होणारा जो क्लॉज आहे तर या क्लॉजला काय म्हणायचंय, ऍडव्हर्ब क्लॉज म्हणायचं. काय म्हणायचं, ऍडव्हर्ब क्लॉज. लक्ष द्या, या सगळ्या शब्दांनी सुरू होणारा क्लॉज कुठला असेल तर याला बिनधास्त डोळे झाकून याला काय म्हणायचंय, ऍडव्हर्ब क्लॉज म्हणायचा. काय म्हणायचं, ऍडव्हर्ब क्लॉज. हा इफचा क्लॉज, अनलेस, दो, अल्दो, ऍज इफ, ऍज, हे सगळ्या शब्दांनी सुरू होणारा क्लॉज जो आहे तर तो क्लॉज असतोय ऍडव्हर्ब क्लॉज 100%. या शब्दाने सुरू होणारा क्लॉज जो आहे तर या शब्दाने सुरू होणारा क्लॉज हा नाउन क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज होत नाही, कधीच होत नाही. त्याच्यामुळे हे काय करायचं याच्यामध्ये शॉर्टकट लक्षात ठेवा. चला ठीक आहे. बिकॉज, आता बिकॉज कशासाठी वापरतो डिअर फ्रेंड्स आपण, बिकॉजने पण ऍडव्हर्ब क्लॉज सुरू होतो आणि बिकॉज मधून काय इंडिकेट होत असते, कारण. काय इंडिकेट होतंय, कारण. हे लक्षात ठेवायचंय. चला आपण आता क्वेश्चन पेपर कडे येऊ. मग ठीक आहे डिअर फ्रेंड्स, बघा मी अशा प्रकारे आपण घेऊ म्हणजे काय होतं, तुम्हाला ह्याचा निश्चितच 100% फायदा होईल. बिकॉज ऍडव्हर्ब क्लॉज असेल, बिकॉजने सुरू होणारा जर क्लॉज वाक्यामध्ये असेल तर त्याला काय म्हणायचंय, ऍडव्हर्ब क्लॉज. हा झाला मेन क्लॉज आणि हा जो आहे तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स दुसरा बिकॉज पासून सुरू होणारा हा क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज हे तीनही टाईप कशाचे आहेत, तीनही टाईप जे आहेत तर तीनही टाईप डिअर फ्रेंड्स हे सबऑर्डिनेट क्लॉजचेच आहेत. मग बिकॉजने सुरू होणारा क्लॉज हा काय दाखवत असतो, कारण दाखवतो. काय दाखवतो, कारण दाखवतो. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला इथं आता दाखवलं होतं, बिकॉजने पण कुठला क्लॉज सुरू होतो किंवा बिकॉजचा जो क्लॉज आहे तर तो कोणता क्लॉज असतोय तर तो असतोय ऍडव्हर्ब क्लॉज. लक्ष द्या, काही डब्ल्यूएच शब्द जे आहेत डब्ल्यूएच शब्द ऍडजेक्टिव्ह मध्ये पण येतात, त्याच्यानंतर नाउन क्लॉज मध्ये पण येतात. त्याच्यानंतर थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतंय, पण काय कन्फ्युजन होण्याचे काही संबंध नाही. मी तुम्हाला ते पण सांगणार आहे की कसं ओळखायचं, ऍडजेक्टिव्ह क्लॉज कसा ओळखायचं ते पण सांगणार आहे. पण या ठिकाणी लक्ष द्या, ऍडव्हर्ब क्लॉज क्लिअर सगळ्यांचं. बिकॉजने लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, बिकॉजने कधीच नाउन क्लॉज आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होत नाही. साधा आणि सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. आताचे जे मी शब्द तुम्हाला सांगितले होते, दाखवले होते, तर ते सगळे शब्दाने सुरू होणारा क्लॉज जो असतो तर तो असतो ऍडव्हर्ब क्लॉज. क्लिअर. चला ठीक आहे. आणखी एक गोष्ट असते, आणखी एक लक्ष द्या, एमपीएससी आपल्याला काय करते, वायचा एक क्लॉज देते. आय नो वाय ही डिडंट कम, वाय ही डिडंट कम, समजा असं वाक्य लिहिलं. मग या ठिकाणी या वाक्याचा क्लॉज कोणता आहे असा एमपीएससी प्रश्न आपल्याला विचारतो. मग बरेच विद्यार्थी काय करतात, आय नो वाय ही डिडंट कम, म्हणजे या वाय मधून काय होते, रिझन दाखवलं जाते. काय असते, रिझन. मग विद्यार्थी काय करतात लक्ष द्या, त्याचा क्लॉज ठरवतात ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. काय ठरवतात, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. परंतु डिअर फ्रेंड्स या ठिकाणी हे जे आहे तर हे 100% चुकीचं आहे. कारण वायने कधीच लक्षात ठेवायचं, वायने कधीही ऍडव्हर्ब क्लॉज सुरू होत नाही. हा क्लॉज असते नाउन क्लॉज, हे लक्षात ठेवायचं. हे प्रश्न वाय वरती अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससीने खूप विचारलेले आहेत. लक्ष द्या, डब्ल्यूएच शब्दामध्ये फक्त आणि फक्त वेन, वेअर, व्हेनेवर, व्हेरेवर असे हे जे 4 शब्द आहेत, या 4 शब्दच फक्त आणि फक्त ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये येतात. बाकीचे कोणते शब्द, हु असेल, हुम असेल, हुज असेल, विच असेल, व्हॉट असेल, वाय असेल, बाकीचे डब्ल्यूएच शब्द ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये येत नाहीत. मग बाकीच्या शब्दाने जर सुरू होणारा क्लॉज आला तर त्याला तो क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकतोय किंवा नाउन क्लॉज होऊ शकतोय, परंतु ऍडव्हर्ब क्लॉज होत नाही. मी अशा प्रकारचे शॉर्टकट सांगत असतो डिअर फ्रेंड्स. चला तर आपण आता पुढचा या ठिकाणी नियम जो आहे, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. तर याचं उत्तर आहे ऍडव्हर्ब क्लॉज. तर बघा या ठिकाणी प्रश्न विचारला, चूज द करेक्ट सेंटेन्स. प्रश्न आपल्याला म्हणजे वाक्य या 3 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय. तर याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स विचारलाय. आता करेक्ट सेंटेन्स हे 3ही वाक्याचा फॉर्म कोणता आहे, क्वेश्चन आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. मग हे प्रश्न जे आहे तर हे प्रश्नाचा टाईप पण कोणता आहे, येस नो टाईप आहे. म्हणजे याची सुरुवात ही हेल्पिंग वर्ब ने झालेली आहे, हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब, डू, हेल्पिंग वर्ब. चला ठीक आहे. मग आपल्या प्रश्नार्थक वाक्याचं स्ट्रक्चर काय असतंय, हेल्पिंग वर्ब अगोदर येतं आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट असतंय.
हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट असतो. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखण्यासाठी जरी आपल्याला प्रश्न हा याच्यावरती विचार नाही, प्रश्न कशावरती विचार इथे विचाराय मी, पण आपण या ठिकाणी हे पण क्लिअर करू. डू असेल, डज असेल आणि सगळेच मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब असतील आणि डिड असेल. लक्षात ठेवायचे कधी बी डू, डज, डिड आणि सर्व मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात. काय वापरतात? V1 वापरतात. डू, डज, डिड आलं की V1च असायला पाहिजे आणि सगळे मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर नेहमी आपण क्रियापदाचं V1 म्हणजे पहिलं रूप वापरतो. इथं V1 आहे, V1 आहे, V1 आहे, म्हणजे इथपर्यंत ठीक आहे. प्रश्न लक्षात द्या, या ठिकाणी चुकलाय कुठं ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर वाक्य करेक्ट कशावरती ओळखायचं आणि इनकरेक्ट कशावरती ओळखायचं. ज्यावेळी आपण लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, WH शब्द, ज्यावेळी आपण WH शब्द आपण काय करतो वाक्याच्या मध्ये वापरतो रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणून. म्हणजे साधा आणि सोपं, याला काय करा, ज्यावेळेस WH शब्द आपण वाक्याच्या मध्ये वापरतोय तर त्यावेळी त्याचा नियम लक्षात ठेवायचा आहे. वाक्याच्या मध्ये वापरायच्या नंतर साधारणतः WH शब्दाच्या नंतर काय असतं, WH शब्दाच्या नंतर सब्जेक्ट असतो. काय असतोय? सब्जेक्ट. आणि सब्जेक्टच्या नंतर डिअर फ्रेंड्स असते हेल्पिंग व्हर्ब. म्हणजेच सब्जेक्टच्या नंतर विधानार्थी वाक्याची वाक्यरचना ठेवायची. पण WH शब्दाच्या नंतर जर तुम्ही अगोदर हेल्पिंग व्हर्ब घेतलं तर तो आणखी काय होत असतोय, प्रश्न होत असतोय. म्हणून या ठिकाणी WH शब्दाच्या नंतर हे सगळे WH शब्द, WH शब्दाच्या नंतर अगोदर काय करायचंय, सब्जेक्ट घ्यायचं आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब घ्यायचं. मग या ठिकाणी काय आहे, वाय आर यू लेट, इथे यू सब्जेक्ट आहे आणि आर हेल्पिंग व्हर्ब आहे. मग आर हेल्पिंग व्हर्ब अगोदर आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न चुकलेला आहे. क्लिअर? त्याच्यानंतर इथं पण सेम बघा, डू यू थिंक, डज युअर नेम इंडिकेट युअर पर्सनॅलिटी. या ठिकाणी डू म्हणजे हा पण प्रश्न आहे. आणखी डबल या ठिकाणी काय केलं आहे डिअर फ्रेंड्स, इथं पण डज आणखी एक वापर मिक्स. इथं ऑलरेडी थिंक, हा थिंक हे काय झालं, क्रियापद झालं. मग या ठिकाणी काय केलं आहे, आणखी या ठिकाणी हा पण प्रश्न केलाय आणि हा पण प्रश्न केलेला आहे. म्हणजे प्रश्नामध्ये आणखी डबल प्रश्नार्थक वाक्य केलेलं आहे. मग या ठिकाणी हे पण वाक्य त्यामुळं चुकीचं आहे. मग या ठिकाणी हे वाक्य कसं असायला पाहिजे होतं, आता चुकीचं सांगितलं पण का चुकीचं आहे ते पण सांगतो ना. डू यू थिंक या ठिकाणी डज नसायला पाहिजे. डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स, डू यू थिंक दॅट किंवा डू यू थिंक युअर नेम, डू यू थिंक दॅट म्हणा किंवा डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स, हे प्रश्न अशा प्रकारे पाहिजे होते. इतर डजची गरज नाही. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. चला पुढचा प्रश्न बघू. डू यू थिंक, डू यू थिंक त्याच्यानंतर काय आहे, डू यू थिंक त्याच्यानंतर यू कॅन मेन्शन सोशल वर्क अँड त्याच्यानंतर ओशनोग्राफी टुगेदर. मग या ठिकाणी जे डू यू थिंक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय असं, इथं पण कॅन यू असं जर असतं तर या ठिकाणी चुकीचं झालं असतं. मग या ठिकाणी काय आहे, इथं सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर काय केलंय, मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब त्याच्यानंतर घेतलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे वाक्य बरोबर आहे. मग या ठिकाणी हेच वाक्य चुकलं, हे वाक्य चुकलं. वाक्याचं जे आहे ते वाक्य जे आहे ते वाक्याची रचना, वाक्य रचना ही चुकीची आहे पहिल्या दोन वाक्याची, म्हणून या ठिकाणी चुकलेलं आहे. तर या ठिकाणी डज वापरायची डबल गरज नाही. इथं पण जर कॅन यू असं केलं असतं तर हे पण वाक्य चुकलं असतं. क्लिअर सगळ्यांचं? ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, WH शब्दाचं बऱ्याच पेपरमध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण 5 नंबरचा प्रश्न बघू. आता हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न विचाराय डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिले, इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. चला, डायरेक्ट स्पीचच्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना मी नेहमी एक गोष्ट सांगत असते, ती म्हणजे आपण सुरुवातीला काय करायचंय, रिपोर्टिंग व्हर्ब बघायचंय. रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे, रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्स, सॉरी पास्ट टेन्स मध्ये आहे याच्यामध्ये. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर हे रिपोर्टेड स्पीच म्हणायचं. याला काय म्हणायचं, रिपोर्टेड स्पीच. जर रिपोर्टिंग व्हर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा. म्हणजे आपण ॲमिजाचं वॉज वेअर करतो, हॅवचं हॅड करतो, विलचं वुड करतो, शालचं शूड करतो, पण कधी रिपोर्टिंग व्हर्ब जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर. आणि रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर पुढच्या वाक्याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही. म्हणजे या ठिकाणी असं दिलं, ही सेज आय एम हॅपी. मग या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब कोणत्या टेन्स मध्ये आहे डिअर फ्रेंड्स, हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, ही सेज दॅट, या आईचा बदल स्पीकर नुसार करायचा असतोय. मग या ठिकाणी ही घेतलं आणि ॲमिजारचा बदल या ठिकाणी वॉज वेअर करायचा नाही, तर टेन्स तोच ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. मग नियम लक्षात ठेवायचा, रिपोर्टिंग व्हर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये
किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर पुढच्या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही. मग तुम्ही म्हणत असाल इथं एम होते ते इज का घेतलं, तर आपल्या सर्वांना ही बेसिक तर येते ना, ही साठी आपण इज वापरतो, एम वापरत नाही. मात्र या ठिकाणी जर असं असतं ही सेड असतं तर या ठिकाणी काय आलं असतं, वॉज आलं असतं. मग बऱ्याच विद्यार्थी काय करतात, एमी जर आलं की वॉज हे पाठच करतात, पाठच केलं असते, मग ते इकडे बघत नाही, ते काय करतात, हा इथं इज आहे ना मग इथं वॉज करा, आणि तिथंच काय होतात विद्यार्थी चुकतात, आणि त्यालाच म्हणायचं आहे डिअर फ्रेंड्स सिली मिस्टेक. म्हणून या ठिकाणी अगोदर काय करायचंय, रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स बघायचा. रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स कोणता आहे, या ठिकाणी पास्ट टेन्स आहे. कोणता आहे, पास्ट टेन्स. आणि वाक्य चेंज करताना आपण टेन्स तोच ठेवायचा रिपोर्टिंग व्हर्बचा, टेन्स बदलायचा नाही. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा सेव्ह केलेला आहे, हा टेन्स होणार नाही याच्यामध्ये, हे वाक्य लगेच चुकलं म्हणायचं. ठीक आहे, आणि हे वाक्य आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्याचा इनडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो, वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतो. काय वापरतो, दॅट. चला ठीक आहे, आपण एक एक वाक्य बघू आता या ठिकाणी. बरं मी इथं उत्तरच लिहितो. ही सेड, या ठिकाणी लिहितो मी उत्तर, ही सेड, वाक्य जोडण्यासाठी दॅट. या द हॉर्सच. या ठिकाणी नाऊन जर असेल तर नाऊनला नाऊनच ठेवायचंय. फक्त आय असेल तर आयचा बदल हा स्पीकर नुसार करायचा असतो. त्याच्यात यू असेल तर यूचा बदल लिस्नर नुसार असतो. चला, ही सेड दॅट द हॉर्स, इथं डाईड आहे, हे रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणून या पुढच्या वाक्याच्या टेन्स मध्ये बदल करायचा आहे. सिंपल पास्ट टेन्स जर वाक्य असेल रिपोर्टेड स्पीच मध्ये तर त्याचं काय होत असते, पास्ट परफेक्ट होत असते. काय, त्याचा बदल आपण पास्ट परफेक्ट मध्ये होतोय. सिंपल पास्ट टेन्सचा चेंज हा पास्ट परफेक्ट होत असतो. म्हणजेच V2 चा बदल हॅड प्लस V3 करायचा असतो. मग एवढा जर नियम असेल माहित तुम्हाला की आपण उत्तरापर्यंत लगेच पोहोचतोय डिअर फ्रेंड्स. बघा, ही सेड दॅट द हॉर्स, त्याच्यामध्ये इथं डाईड आहे. मग या डाईड हे कुठल्या टेन्स मध्ये आहे, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. हे झालं सिंपल पास्ट टेन्स मध्ये, म्हणून या ठिकाणी V2 चा बदल काय करायचा डिअर फ्रेंड्स, हॅड प्लस V3 करायचं, म्हणजेच हॅड डाईड करायचा. हॅड डाईड इन द नाईट. तर हे अशा प्रकारे आहे. मग आता हे असं ऑप्शन बघा कुठं आहे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य दिलं, पहिल्या वाक्यामध्ये काय केले, सगळं बरोबर केलं, पण इथं डाईट जे आहे तर डाईट हे जसं आहे तसंच ठेवलंय, त्याचा टेन्स चेंज केला नाही, म्हणून हे पहिलं वाक्य पण चुकलं. दुसरं पण चुकलं. इथं काय केलंय, वॉच केलेलं आहे म्हणजे चुकलं. मग तुम्हाला हा जर नियम माहित असेल, रिपोर्टिंग वर्ब कोणत्या टेन्स मध्ये, पास्ट टेन्स मध्ये आहे, मग याचा टेन्स काय करायचा आहे, सिंपल पास्ट टेन्सचा बदल हा पास्ट परफेक्ट होतोय. मग तुम्ही काय करायचं, इथे डाईट आहे सिंपल पास्ट, सिंपल पास्ट ठेवला, हे पण चुकलं. इथं वॉच केलं, हे पण चुकलं. तर याचं उत्तर कोणतं आहे, हॅड प्लस V3 केलेलं आहे, आणि वाक्य जोडण्यासाठी दॅट पण आहे, सगळंच बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर हे 4 नंबरचा ऑप्शन डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बरोबर आहे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. मग डिअर फ्रेंड्स, मी इफचा एक काय करतो, तुम्हाला या ठिकाणी टेबल दाखवतो. एक टेबल मी या ठिकाणी घेतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होईल, हे सगळंच त्याच्यामध्ये कव्हर होईल. कारण याच्यावर तर बघा डिअर फ्रेंड्स, मी या ठिकाणी जो आहे तर हा टेबल डायरेक्ट घेतलाय. ठीक आहे, तर आता मी लिहिण्यापेक्षा या ठिकाणी हा टेबल बॅच मध्ये शिकवत असताना मी अशा प्रकारचा टेबल दिला होता विद्यार्थ्यांना, सहज लवकरात लवकर फास्ट लक्षात यावं आणि रिवाईज चांगल्या प्रकारे लवकरात लवकर व्हावं यासाठी. आता हा टेबल मी इथं पण तुम्हाला सांगतोय. बघा, इफचे 4 टाइप्स आहेत, टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. आपल्या मी ज्या पद्धतीने अनालिसिस करतोय याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच काय सांगितलं, अख्खा सिलेबस तुमचा रिवाईज झाला पाहिजे. रिव्हिजन सगळ्यात सिलेबस, जेवढे पण टॉपिकवरचे क्वेश्चन विचारत, अख्खा टॉपिकच तुमचे सगळेच टॉपिक रिवाईज झाले पाहिजे. त्या पद्धतीने आपण अनालिसिस करतोय डिअर फ्रेंड्स. बघा, टाईप 0, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. या ठिकाणी टाईप 0 मध्ये काय असते, सिंपल प्रेझेंट टेन्स, पुढे पण मेन क्लॉज मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. टाईप फर्स्ट मध्ये इथं सिंपल प्रेझेंट टेन्स, पुढे सिंपल फ्युचर टेन्स. टाईप सेकंड मध्ये इथं सिंपल पास्ट टेन्स, इथं वुड प्लस V1. काही वेळेस कुड पण वापरतात, माइट पण वापरतात. आय थिंक मला वाटतंय 2019चा जो वन सेवा एमपीएससी फॉरेचा पेपर झाला, त्याच्यामध्ये एक आपल्याला आणखी एक अपवाद नियमावरती प्रश्न दिला होता. इकडे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचं दिलं होतं आणि इकडे शुड पण दिलं होतं. ओल्ड इंग्लिश नुसार डिअर फ्रेंड्स आपण इथं शुड पण यूज करू शकतोय. ठीक आहे, पण हे ओल्ड इंग्लिश याच्यामध्ये जे आहे ते ग्रामरची कॉन्सेप्ट आहे. पण साधारणतः जास्तीत जास्त प्रश्न आपले हे अशा प्रकारेच विचारले आहेत, हे पण लक्षात ठेवायचंय. आणि जर टाईप याच्यामध्ये लक्ष द्या, टाईप 3 इफ प्लस पास्ट परफेक्ट टेन्स, म्हणजे इथं जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल, इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढे काय असेल डिअर फ्रेंड्स, इथे एक मिनिट, पुढे लक्षात ठेवायचंय, वुड हॅव प्लस V3, कुड हॅव प्लस V3 किंवा माइट हॅव प्लस V3 आपण त्या ठिकाणी यूज करतोय, हे लक्षात आपण या ठिकाणी ठेवायचं.
तर हे व्यवस्थित अगोदर काय करा, हे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळ्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. सिंपल प्रेझेंट टेन्स पुढे सिंपल फ्युचर टेन्स. आता याच्यामध्ये हेही तुम्हाला लगेच सांगतो, इथं दोन आहेत, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, इथं पण सिंपल प्रेझेंट टेन्स. मग नेमकं सिंपल प्रेझेंट टेन्स असताना पुढे सिंपल फ्युचर घ्यायचा का सिंपल प्रेझेंट घ्यायचा, नेमकं कधी घ्यायचा? जर इफच्या वाक्यामधून जर फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती सांगितली असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ सांगितलं असेल तर दोन्ही ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवायचा. म्हणजे इथं पण सिंपल प्रेझेंट ठेवायचा आणि मेन क्लॉज मध्ये पण सिंपल प्रेझेंट टेन्स ठेवायचा. पण इफच्या क्लॉज मधून जर रिअल कंडिशन व्यक्त केली असेल तर त्या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, इथं सिंपल प्रेझेंट टेन्स, इथं सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे जर तुम्ही पाण्याला उष्णता दिली तर ते काय होतं, उकळतं. म्हणजे हे काय झालं, सायंटिफिक ट्रूथ झालं. म्हणजे दोन्ही ठिकाणी काय करायचं, सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं. पण जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला यश मिळेल. म्हणजे या ठिकाणी काय आहे, हे रिअल कंडिशन आहे. मग याच्यामध्ये रिअल कंडिशन व्यक्त केली जाते आणि याच्यामध्ये अनरिअल कंडिशन व्यक्त केली जाते. या इफ स्टेटमेंट वरतीच डिअर फ्रेंड 2018चा जो कंबाईनचा पेपर झाला, या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला 3 प्रश्न विचारले होते. सिंपल पास्ट टेन्स मध्ये अनरिअल कंडिशन किंवा हायपोथेटिकल कंडिशन व्यक्त करतात आणि याच्यामध्ये इमॅजिनरी किंवा इम्पॉसिबल ऍक्शन्स व्यक्त करतात. चला ठीक आहे, आता आपण मग आपल्या ह्याच्याकडे या प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे, बघा डिअर फ्रेंड्स. तर या ठिकाणी इफ इट रेन्स या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे सिंपल फ्युचर टेन्स असायला पाहिजे. पुढे कुठला टेन्स असायला पाहिजे, सिंपल फ्युचर टेन्स. इफ इट रेन इथं कोणता टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स. तर पुढे काय असायला पाहिजे, वुड प्लस वी वन. इथं वुड प्लस वी वन आहे, हे वुड प्लस वी वन. इथं विल प्लस व्ही वन आहे. विल म्हणा ह्याला किंवा शाल म्हणा, दोन. हे शाल विल प्लस व्ही वन. इथं सिंपल प्रेझेंट टेन्स, पुढे सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे इफ सोबत सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे काय असतो, सिंपल फ्युचर असतो. आणि इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढे काय असतो, पुढे वुड प्लस किंवा वुड प्लस व्ही वन वापरतात. वुड प्लस व्ही वन. आणि लक्षात ठेवायचं कधीही डिअर फ्रेंड्स, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, इफ असेल किंवा अनलेस असेल, या सगळ्या सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये कधीच डिअर फ्रेंड्स विल वापरत नाहीत. सिंपल फ्युचर टेन्स कधीच इफ सोबत अनलेस सोबत कधीच इफच्या आणि अनलेसच्या क्लॉज मध्ये कधीच वापरत नाही. म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे आणि हे पण वाक्य बरोबर आहे. तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स कोणतं झालं, मग या ठिकाणी जे आहे तर याचं उत्तर जे आहे तर याचं ए आणि बी हे याचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू. बघा आताच्या त्याच ह्याच्यावरती प्रश्न आहे. इथं आहे हॅड प्लस व्ही थ्री. काय आहे, इथं आहे हॅड प्लस व्ही थ्री. हॅड प्लस व्ही थ्री आहे. मग इथं जर पास्ट परफेक्ट टेन्स हॅड प्लस व्ही थ्री जर असेल, हॅड प्लस व्ही थ्री जर असेल तर त्या ठिकाणी पुढे काय असायला पाहिजे, वुड हॅव प्लस व्ही थ्री असते. काय असते, वुड हॅव प्लस व्ही थ्री असते. बस एवढंच लक्षात ठेवायचं. इथं पास्ट टेन्स आहे, इथं हॅव प्लस व्ही थ्री दिलं, हे चुकीचं आहे. इथं पास्ट परफेक्ट टेन्स आहे, इथं हॅव मीट दिलेलं आहे, हे पण चुकीचं आहे. इथं पास्ट परफेक्ट टेन्स, इथं वुड हॅव प्लस, इथं वुड हॅव प्लस व्ही थ्री आहे, इथं वुड हॅव प्लस मीट आहे. पण आता याच्यामध्ये पण तिसरं बरोबर का चौथं बरोबर, सी बरोबर का डी बरोबर? तर मीट या क्रियापदाचं लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. मीट या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप असं असतंय, मीट, मेट आणि मेट. म्हणजे या ठिकाणी हे मीट हे व्ही वनच आहे म्हणून हे चुकलं, तर याच्यामधलं हे बरोबर आहे. ठीक आहे, तर पास्ट परफेक्ट टेन्स जर असेल इफ सोबत तर पुढे काय असेल, वुड हॅव प्लस व्ही थ्री वापरलं जाते. म्हणून याचं उत्तर द्यायचं, याचं उत्तर हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. आपल्याला विचारलाय प्रश्न. प्रश्न काय, इनकरेक्ट सेंटेन्स विचारला आहे. ही वॉज ॲज व्हाईट ॲज शीट. आपण जे कंपॅरिझन करतो सिमिली, तर कंपॅरिझन मध्ये बरोबर आहे, ही वॉज ॲज व्हाईट ॲज शीट. म्हणजे कागदासारखा तो एकदम पांढरा शुभ्र आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, तर तो जो आहे तर तो चांगल्या प्रकारचा व्यक्ती आहे या अर्थाने इथं वापरलेला आहे. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे. इट वॉज मोर एक्सपेन्सिव्ह दॅन आय थॉट. म्हणजे या ठिकाणी मोर आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, दॅन आय थॉट. म्हणजे हे सीडीचं वाक्य, हे पण वाक्य बरोबर आहे. कारण काय, याच्यामध्ये एक्सपेन्सिव्ह आपण ईआर प्रत्यय लावत नाही म्हणून या ठिकाणी मोर वापरलेला आहे. आणि मोर एक्सपेन्सिव्ह म्हणल्याच्या दॅन आलं पाहिजे, हे सीडीचं वाक्य आहे म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे. चला ठीक आहे, इथं पास्ट टेन्स आहे म्हणून इथं पास्ट टेन्स पण वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला. दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. या ठिकाणी डिग्री या टॉपिकवरच्या कॉन्सेप्ट आहे डिअर फ्रेंड्स. बघा, दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण
ऍडजेक्टिव्हला आपल्याला एसडी करायचंय, तर एसडी करण्यासाठी दोन पद्धती असतात. एक तर आपण ईएसटी वापरतो, अन्यथा आपण मोस्ट वापरतो. पण ईएसटी वापरल्यावर मोस्ट वापरायचं नाही आणि मोस्ट वापरल्याच्या नंतर ईएसटी वापरायचं नाही. पण म्हणजे हे दोन्ही पैकी ऑर मध्ये नाही. ज्या ऍडजेक्टिव्ह मध्ये आता जर आपण लक्ष द्या, या ठिकाणी ईएसटी वापरला असेल तर आपण मोस्ट वापरत नाही. पण हे ईएसटीच्या ऐवजी आपण कधीही मोस्ट वापरू शकत नाहीत आणि मोस्टच्या ऐवजी आपण कधीही ईएसटी वापरू शकत नाही. ज्या ऍडजेक्टिव्ह मध्ये तुम्हाला एक साधा आणि सिंपल नियम सांगतो. बऱ्याच पुस्तकामध्ये असे 3 सिलाबल उच्चाराचे स्टॉप आपण घेतो ना, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही की नेमकं थांबायचं कुठं. तर मी तुम्हाला एक साधा आणि सिंपल सांगतो. तर ज्या ऍडजेक्टिव्ह मध्ये 3 किंवा 3 पेक्षा अधिक स्वर येतात त्या ऍडजेक्टिव्ह पूर्वी मोर किंवा मोस्ट वापरायचं. सीडी मध्ये मोर वापरायचं आणि एसटी मध्ये मोस्ट वापरायचं. बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की नेमकं ईएसटी कधी वापरायचं, मोस्ट कधी वापरायचं, हे पण सांगून टाकलं. आणि साधा आणि सिंपल लक्षात ठेवा, ईएसटी वापरल्यावर मोस्ट कधीही वापरायचं नाही. या ओल्ड याला आपण काय करतोय, ओल्डर आणि ओल्डेस्ट, म्हणजे हे एसडी फॉर्म याचा ईएसटी प्रत्यय लावून करतोय, मोस्ट वापरून करत नाही. तर याच्यामध्ये दोन्ही या ठिकाणी मोस्ट पण वापरले, ईएसटी पण वापरले आणि याला आपण मोस्ट कधीच वापरत नाहीत, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. शी इज वन ऑफ द काइंडेस्ट वुमन, या ठिकाणी वन ऑफ द आहे, एसडीचं वाक्य आहे डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी वन ऑफ दच्या नंतर आपण एसडी फॉर्म वापरतोय. चला ठीक आहे, बरोबर आहे या ठिकाणी एसडी फॉर्म पण. परंतु वन ऑफ द ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, वन ऑफ द वापरल्याच्या नंतर वन ऑफ दच्या नंतर आपण डिअर फ्रेंड्स एसडी ऍडजेक्टिव्ह वापरायचं. परंतु याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नेहमी प्लुरल नाउन असते. आपण सब्जेक्ट आणि व्हर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक मध्ये सुद्धा पाहिलंय, प्लुरल नाउन असायला पाहिजे. मग या ठिकाणी वुमन हे काय आहे, सिंग्युलर नाउन आहे. मग या ठिकाणी काय पाहिजे होतं, वुमेन. काय पाहिजे होतं, वुमेन पाहिजे होतं. म्हणून या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी सी आणि डी हे दोन्ही वाक्य चुकलेलं आहेत. याच्यामध्ये ए आणि बी हे दोन्ही वाक्य या ठिकाणी डिअर फ्रेंड्स जे आहे तरी हे बरोबर आहे. पण प्रश्न आपल्याला काय विचारला आहे, प्रश्न आपल्याला विचारलाय इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट सेंटेन्स विचारलं. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स, सी आणि डी हे याचं उत्तर आहे. काय आहे, सी आणि डी याचं उत्तर आहे. लक्षात आले सगळ्यांना. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. मग बघा, डायरेक्ट स्पीचच वाक्य आहे. इथं पण काय केलं, सेड टू, रिपोर्टिंग वर पास्ट टेन्स मध्ये आहे, अगोदर बघायचंय. पुढचं वाक्य जे तर पुढचं वाक्य कोणतं आहे, विधानार्थी वाक्य आहे. चला ठीक आहे, ज्या वेळेस सेड टू वापरलं जात आहे त्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना विधानार्थी वाक्य जर असेल तर त्यावेळेस साधारणतः आपण काय करत असतो, टोल्ड करत असतो. सेड टू ला सेड टू कधीच ठेवायचं नाही. ठीक आहे, सेड टू असेल तर काय करायचं, त्याचं टोल्ड करायचं. जर वाक्य हे रिपोर्टेड स्पीच मध्ये विधानार्थी वाक्य असेल तर टोल्ड करायचं. क्लिअर सगळ्यांचं. आता या ठिकाणी लक्ष द्या, इथं सेड टू ला सेड टूच ठेवलंय. मग या ठिकाणी हे वाक्य हे जे आहे तर हे ऑप्शन चुकीचं झालं म्हणायचं. ठीक आहे, आता पुढे बघू आपण. आय टोल्ड हिम, सॉरी हरी टोल्ड हिम, हे इथपर्यंत सगळ्याच वाक्यामध्ये मला वाटतं बरोबर वापरलेलं आहे. चला ठीक आहे, पुढं विधानार्थी वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करताना आपण दॅट वापरतो, दॅट बरोबर आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स आयचा बदल आपण स्पीकर नुसार करत असतो. आयचा बदल स्पीकर, स्पीकर कोण आहे, हरी, हरीसाठी आपण काय वापरणार, ही वापरणार, बरोबर आहे. शालचा बदल आपण शूड करतो, लक्ष द्या, शालचा बदल आपला आपण काय करतो, शूड करतो. शालचा बदल शूड असतोय. परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचे, शालचा बदल शुड बी होतोय आणि शालचा बदल वुड सुद्धा होतो. पण वुड कधी करायचंय, जर या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच करताना जर स्पीकर सॉरी सब्जेक्ट जर काय असेल, ही शी इट असेल तर या ठिकाणी शुड घ्यायचं नाही साधारणतः, तर काय घ्यायचंय, वुड घ्यायचं. असं आपल्याला मला वाटतं 1 का 2 पेपर मध्ये मी पाहिलंय, वाक्य देताना त्यांनी ही शुडचं पण एक ऑप्शन दिलेलं आहे आणि ही वुडचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स शालचं वाक्य, मग शालचं बरेच विद्यार्थ्यांनी काय केलं, शूड केलं आणि त्या वाक्याला ह्याला बरोबर केलं, पण तसं नाही. तर या ठिकाणी ही शी इट, लक्ष द्या साधं मी काय सांगतोय, आय आणि वी साठी आपण शाल वापरतो, बाकीच्या सगळ्याच सब्जेक्ट साठी आपण काय करतो, विल वापरतो. याच्यानुसार लक्षात ठेवायचे, जर या ठिकाणी दॅटच्या नंतर जर काय येत असेल, आय आणि वी सोडून जर बाकीचे जर सब्जेक्ट येत असतील, प्रोनाउन येत असतील, सब्जेक्ट म्हणजे प्रोनाउन येत असेल, तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स कधीच शूड घ्यायचं नाही, तर त्या ठिकाणी काय घ्यायचं, वुड घ्यायचं आहे, शूड घ्यायचं नाही. तर त्यांनी बरोबर वापरले वुड वुड वुड. पण एका पेपर मध्ये असा प्रश्न विचारायचा, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणत असाल इथं शूड कसं काय नाही, तर ते तुम्हाला मी त्याचं कारण सांगितलं. कारण आपण ही सोबत काय वापरतो, ही सोबत विल वापरतो, म्हणून त्यांनी तशा प्रकारे काय केलंय, इथं वुड केलेलं आहे. शालचं पण इथं शूड, शालचं इथं वुड केलेलं आहे अशा प्रकारे. ओके, पुढं त्याच्यानंतर डिअर फ्रेंड्स कम जे आहे तर कमचं काय करायचंय, गो करायचंय. काही सिच्युएशन मध्ये आपण कमचं काय करतो, गो करतो, हे पण लक्षात ठेवायचंय.
आय शॅल नॉट कम टू यू, मी तुझ्याकडे उद्या येणार नाही, मी तुझ्याकडे उद्या येणार नाही. म्हणजेच हरी त्याला म्हणाला की तो तो उद्या त्याच्याकडे जाणार नाही. येणार नाही म्हणायच्या ऐवजी आपण काय म्हणतो, जाणार नाही. या अर्थाने लक्षात ठेवायचंय, हे पण लक्षात ठेवायचं. कमचा बदल डिअर फ्रेंड्स काय होतो, गो होतो. आणि टुमॉरोचा बदल द नेक्स्ट डे काय होत असते, नेक्स्ट डे असा होतो. तर या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, इथं काय केलेलं आहे, कमला कम जसं आहे तसंच ठेवलंय, म्हणून या ठिकाणी हे ऑप्शन चुकलेलं आहे. त्याच्यानंतर हरी टोल्ड हिम दॅट ही वुड नॉट कम टू हिम टुमॉरो. जसं इथं टुमॉरो आहे ते टुमॉरोचा बदल काय करायचं, द नेक्स्ट डे बदल करतो ना आपण इनडायरेक्ट स्पीच करताना. तर या ठिकाणी इथं जसं टुमॉरो आहे तसंच ठेवलेलं आहे, म्हणून या ठिकाणी चुकलेलं आहे आणि इथं कम पण ठेवलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये काय केले, कमचा बदल गो पण केलेला आहे आणि त्याच्यानंतर द नेक्स्ट डे पण केलेला आहे. म्हणून याचं लक्ष द्या, याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण पुढं. ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखणं खूप सोपं आहे. एकाच मिनिटामध्ये याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, म्हणजे काय होतं याच्यामध्ये लक्षात येईल सगळ्यांना फास्ट. ऍडजेक्टिव्ह क्लॉज ठीक आहे, लक्षात द्या सगळेजण, काय लक्षात ठेवायचं. ऍडजेक्टिव्ह क्लॉज जो आहे तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय म्हणायचं, रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात. 2018चा कंबाईन ग्रुप बी चा पेपर झाला, त्या पेपरमध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य दिलं होतं, प्रश्न ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा दिला होता, परंतु ऑप्शन मध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणून शब्द नव्हता दिला, तर रिलेटिव्ह क्लॉज असं दिला होता. तर ऍडजेक्टिव्ह क्लॉजला रिलेटिव्ह क्लॉज असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर ऍडजेक्टिव्ह क्लॉज लक्षात द्या, खूप सोपा आहे ओळखण्यासाठी, खूप सोपा आणि सिंपल. जर सबऑर्डिनेट क्लॉज लक्षात द्या या शब्दाने सुरू झाला असेल, आता ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा रिलेटिव्ह क्लॉज का म्हणतात, तर त्याचं उत्तर इथं आहे. कारण रिलेटिव्ह प्रोनाउन किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्बने ऍडजेक्टिव्ह क्लॉज सुरू होतो, म्हणून त्याला रिलेटिव्ह क्लॉज म्हणतात, हे पण सांगितलं. रिलेटिव्ह प्रोनाउन बघा, हे दॅट असेल, हु असेल, विच, हुम, हुज, वेन, वेअर, वाय. या शब्दाने लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, जर या शब्दाने क्लॉज सुरू झाला असेल आणि या सर्व शब्दाच्या अगोदर, या शब्दांच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन असेल, लक्ष द्या, या शब्दांच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन असेल तर त्या क्लॉजला बिनधास्त काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स, या शब्दांच्या अगोदर दॅट, हु, विच या डब्ल्यू शब्दाच्या अगोदर जर नाउन किंवा प्रोनाउन असेल तर त्या क्लॉजला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. त्या क्लॉजला काय म्हणायचंय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी मग लक्ष बघू, प्रश्न आपण बघू डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न कसा विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स. ऍडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य कोणतं आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. जेफी इज द बॅड बॉय हु स्टोल द ऍपल्स. इथं हु ने सुरू झालेला क्लॉज आहे, त्याच्या अगोदर इथं नाउन आहे, म्हणजे या ठिकाणी हा तर क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज बिनधास्त 100% आहे म्हणायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, द होल कंट्री वॉज सॅडन वेन ओसवॉल्ड ॲसिनेटेड केनेडी. तर या ठिकाणी लक्ष द्या, ॲसिनेशन म्हणजेच काय असते या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी मारणे, किल करणे या अर्थाने आपण वापरतो. ठीक आहे, तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी वेन जे आहे तर वेनने सुरू होणारा क्लॉज आहे, पण याच्या अगोदर डब्ल्यू शब्द बी असू द्या, पण याच्या अगोदर नाउन आहे का, हे सॅडन हे नाउन आहे का, नाही, म्हणून या ठिकाणी हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, तर नाही. द टीचर्स ऑल अग्रीड दॅटने सुरू होणारा क्लॉज आहे, परंतु त्याच्या अगोदर नाउन आहे का नाही, तर हे वर्ब आहे. आणि या ठिकाणी तर काय, ते डब्ल्यू शब्दच नाही, म्हणजे याच्यामध्ये फक्त आणि फक्त हा क्लॉजच काय आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. मग या बाकीच्या क्लॉजचं काय, याच्यामध्ये डिअर फ्रेंड्स हा आहे व्हेनने सुरू होणारा क्लॉज, तर हा झाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे. हा कोणता आहे, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. त्याच्यानंतर हा कोणता आहे, द टीचर्स ऑल अग्रीड दॅट द बॉय वॉज इनोसंट. तर डिअर फ्रेंड्स हा आहे नाउन क्लॉज. नाउन क्लॉज कसा ओळखायचा, जर मेन क्लॉजच्या क्रियापदाला जर आपण व्हॉटने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर जर क्लॉज येत असेल तर त्याला म्हणायचं नाउन क्लॉज. द टीचर्स ऑल अग्रीड, व्हॉट अग्रीड,
तर याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय आहे डिअर फ्रेंड्स, दॅट द बॉय वॉज इनोसंट. तर याच्यामध्ये जे आहे तर डिअर फ्रेंड्स हा पण क्लॉज आहे नाउन क्लॉज. आणि ॲज सून ॲज ही अराइव्ह्स, ॲज सून ॲजचा जो क्लॉज असतो तर तो क्लॉज काय तुम्हाला मी सांगितले शब्द दिले होते बघा त्या ठिकाणी, तर तो काय आहे ऍडव्हर्ब क्लॉजच आहे. हा पण काय आहे ऍडव्हर्ब क्लॉज, त्याच्यामध्ये पण टाइम आहे हा पण. ठीक आहे, हे बाकीचे सगळे तीनही याच्यामध्ये दोन क्लॉज ऍडजेक्टिव्ह ऍडव्हर्ब क्लॉज आहेत आणि हा आहे नाउन क्लॉज. याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज पहिला. तर याच्यामध्ये ह्याचं उत्तर झालं. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न जो आहे तर पुढचा प्रश्न करेक्ट सेंटेन्स म्हणून विचारला आहे. तर आता हा प्रश्न नेमका कशावरती असेल बघा डिअर फ्रेंड्स. हा जो प्रश्न आहे तर हा प्रश्न कशावरती आहे, तुम्ही आता ह्याला करेक्ट किंवा इनकरेक्ट विचारलं, म्हणजे समजा करेक्ट सेंटेन्स विचारला आहे तर तुम्ही हे नेमकं वाक्य करेक्ट आहे का नाही हे कशावर ठरवणार, हे करेक्ट आहे का नाही हे कशावर ठरवणार. तर हा जो प्रश्न विचाराय तर हा प्रश्न तुम्हाला विचाराय आर्टिकल वरती. कशावरती विचारलाय, आर्टिकल टॉपिक वरती. रॉबिन्सन्स या ठिकाणी काय, रॉबिन्सन्स. ज्यावेळेस आपण काय असते सरनेम जे असते, सरनेम डिअर फ्रेंड्स सरनेम जे असते तर सरनेमच्या पूर्वी आपण साधारणतः काय करतो, द आर्टिकल वापरतो. जर त्यांचा पूर्ण फॅमिलीचा उल्लेख केला असेल तर समजा पाटील असेल तर आपण काय म्हणतो, द पाटील्स. मोदी असेल तर द मोदीज. पूर्ण फॅमिली संपूर्ण कुटुंब दाखवण्यासाठी इथं द आर्टिकल पाहिजे होतं नाही. कम्प्युटर्स आर अन इम्पॉर्टंट रिसर्च टूल. कम्प्युटर्स इथं हे इन्व्हेन्शन आहे. तर याच्यामध्ये समजा लक्ष द्या, कम्प्युटर्स हे प्लुरल नाउन आहे, त्याला आर्टिकल वापरायची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. अँड ही शुक विथ द फिअर. ही शुक विथ द फिअर. या ठिकाणी फिअर हा जो शब्द आहे तर हा ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणून आपण वापरतोय. तर त्यामुळे या ठिकाणी ही शुक विथ फिअर, इथं फक्त काय पाहिजे होतं, विथ फिअर पाहिजे होतं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे आणि हे वाक्य चुकलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स काय आहे, 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. नायदर माय, हा इथं काय विचार आहे, इनकरेक्ट विच इज और विच आर इनकरेक्ट. आपल्याला इनकरेक्ट प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे डिअर फ्रेंड्स, इनकरेक्ट. आता या ठिकाणी लक्ष द्या, नायदर माय मदर नॉर माय फादर. या ठिकाणी लक्ष द्या, लगेच सांगतो मी. नायदर नॉरचा नियम असा आहे, जर दोन कर्ते नायदर नॉरने जोडले असतील तर आपण हेल्पिंग व्हर्ब आपण काय करत असतो, दुसऱ्या कर्त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब वापरत असतो. ठीक आहे, पण या ठिकाणी आपल्याला नायदर नॉर हे जे वाक्य आहे तर कोणतं वाक्य बरोबर आहे, मिनिंगफुल आहे, तर हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर नायदर नॉर जर असेल मग हे नायदर नॉर असू द्या, आयदर ऑर असू द्या, नायदर नॉर असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ऍज वेल ऍज असेल किंवा बोथ अँड असेल. या पाचही शब्दाचा नियम असा आहे. या शब्दांचा नियम लक्ष द्या सगळेजण, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ऍज वेल ऍज पण असू द्या किंवा बोथ अँड पण असू द्या डिअर फ्रेंड्स, बोथ अँड. तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं नियम, सगळेजण लक्ष द्या. याच्यावरती या नियमावरती जे टीईटीचा पेपर झाला 2013चा टीईटी पेपर, या पेपरमध्ये आपल्याला एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न विचारले होते. तर या नियमावरती आता जो मी नियम तुम्हाला सांगतोय त्याच्यावरती बघा, या सगळ्या कंजंक्शनच्या पूर्वी लक्ष द्या, याच्यामध्ये काय करायचं, या कंजंक्शन संदर्भातला नियम काय आहे महत्वाचा, पार्ट ऑफ स्पीच संदर्भातला. जर पहिल्या पार्ट सोबत, म्हणजे याचे 2 पार्ट आहेत, हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट, हा पहिला पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट, हा एक पार्ट आणि हा एक पार्ट. इथं एक आपण काय करतो, नाउन असेल किंवा एक नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, इथं आपण एक यूज करतो आणि इथे एक यूज करतो. ठीक आहे, म्हणजे पहिल्या पार्ट सोबत जी पार्ट ऑफ स्पीच असते तीच पार्ट ऑफ स्पीच दुसऱ्या पार्ट सोबत असते. म्हणजे पहिल्या सोबत जर करता असेल तर दुसऱ्या सोबत पण करता पाहिजे. पहिल्या सोबत जर नाउन असेल तर दुसऱ्या सोबत पण नाउन पाहिजे. पहिल्या सोबत जर वर्ब असेल तर दुसऱ्या सोबत पण वर्ब. पहिल्या सोबत जर ऍडजेक्टिव्ह असेल तर दुसऱ्या सोबत पण ऍडजेक्टिव्ह असायला पाहिजे. असा हा एक नियम आहे. हा पण नियम आता मी सांगितलं, व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये. बघा, नायदर माय मदर नॉर माय फादर वेंट टू युनिव्हर्सिटी. या ठिकाणी विषय हेल्पिंग वर्ब आलाच नाही, कारण इथे डायरेक्ट काय केले, सेकंड फॉर्म वापरला आहे. इथं पण या ठिकाणी काय केलं, नायदर माय मदर, म्हणजे इथं पण करता वापरलाय, इथं पण करता वापरलाय, म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलंय पण इथं वाक्य करेक्ट आहे म्हणतोय. आय नायदर नो नॉर केअर व्हॉट हॅज हॅपन टू हिम. इथं हॅज आहे. या ठिकाणी नायदरच्या नंतर मला तुम्ही सांगा काय आहे, नो हे काय आहे, क्रियापद आहे डिअर फ्रेंड्स. आणि नॉरच्या नंतर इथं केअर काय आहे, हे पण क्रियापद आहे. म्हणजे मी आत्ताचा नियम सांगितला, पहिल्या सोबत जर वर्ब असेल तर दुसऱ्या पार्ट सोबत सुद्धा वर्ब असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला इनकरेक्ट विचारलंय.
दे स्पीक नायदर, इथं नायदरच्या नंतर मराठी हे काय आहे, नाऊन आहे. नॉरच्या नंतर हिंदी पण काय आहे, नाऊन आहे. म्हणजे या ठिकाणी जे आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. आय नायदर इन्सल्टेड हिम. इथं नायदरच्या नंतर लक्ष द्या, मी हे तुम्हाला नियम का सांगितला, तुम्हाला वाक्याचा अर्थ जरी नाही समजला तरी पण तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता यासाठी सांगितलंय. आय नायदर इन्सल्टेड, या ठिकाणी इन्सल्टेड काय झालं, वर्ब झालं. आणि या ठिकाणी नॉरच्या नंतर हिज फ्रेंड, या ठिकाणी काय आहे डिअर फ्रेंड्स, ऑब्जेक्टचं काम करत आहे या ठिकाणी. कशाचं, ऑब्जेक्टचं, म्हणजे नाऊन सॉरी पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्लस या ठिकाणी काय आहे, नाऊन आहे. इथं वर्ब आहे का, नाही. म्हणून या ठिकाणी हे वाक्य जे आहे तर हे वाक्य सुटलेलं आहे. तर हे वाक्य बरोबर कसं झालं असतं, आय इन्सल्टेड नायदर हिम नॉर हिज फ्रेंड, हे वाक्य असं बरोबर झालं असतं. म्हणून याचं उत्तर जे आहे तर याचं उत्तर डिअर फ्रेंड्स कोणतं आहे, तर याचं उत्तर 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आले सगळ्यांना. तर त्याच्यानंतर आपण बघा पुढचा प्रश्न बघू. गॉड ब्लेस यू, या ठिकाणी मूड या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न विचारला आहे. कशावरती, मूड या टॉपिक वरती विचारलेला आहे प्रश्न. तर हे अशा प्रकारचे जे इच्छादर्शक वाक्य असतात तर हे लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. हे वाक्य जे आहे तर मेचं पण वाक्य असते. मे हे वाक्य आपण मेने पण लिहू शकतो आणि विदाऊट मेचं पण लिहू शकतोय. तर हे असे जे वाक्य असतात तर हे वाक्यांचा मूड हा काय असतो डिअर फ्रेंड्स, सबजंक्टिव्ह मूड. मूडचे 3 टाइप्स पडतात, इंडिकेटिव्ह मूड, इम्पेरेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. या 3 मूड वरतीच आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. आपल्या युट्यूब चॅनल वरती मूड या टॉपिक वरती सविस्तर मी एक व्हिडिओ केलेला आहे. आणि त्याच्यानंतर एमपीएससीने बरेच प्रश्न जे घेतलेले आहेत, एमपीएससीने 1984 पासून 2019 पर्यंत जे प्रश्न विचारले आहेत या सगळ्याच प्रश्नांचं मी काय केलं, अनालिसिस केलेलं आहे. त्याचा एक व्हिडिओ आहे, तर तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या 3ही मूड बद्दल त्या ठिकाणी सविस्तर माहिती भेटेल आणि तुम्हाला शिकायला पण भेटेल. आणि सगळेच प्रश्न म्हणतो मी, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, राज्यसेवा, ह्या सगळ्याच पेपरमध्ये, एमपीएससी फॉरेस्ट असेल, सगळ्याच पेपरमध्ये प्रश्न मी त्यामध्ये घेतलेले आहे, त्याचं अनालिसिस केलेलं आहे. तर तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर माहिती भेटेल. मी सुरुवातीला काय केलं, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सुरुवातीला त्या ठिकाणी काय केले, त्या 3ही मूड बद्दल सांगितलंय. 3ही मूड कशा प्रकारे ओळखायचे, वाक्य बघितल्या क्षणी आपण ते मूडचं, कोणत्या मूडचं वाक्य आहे तर ते कसं ओळखायचं ते पण त्यामध्ये सांगितलेलं आहे. चला, मग हे गॉड ब्लेस हे जे आहे तर हे सबजंक्टिव्ह मूडचं वाक्य आहे. सबजंक्टिव्ह मूड मध्ये इच्छादर्शक वाक्य असतात. मग सबजंक्टिव्ह मूड मध्ये जे गॉड ब्लेस यू हे अशा प्रकारचे वाक्य असतात, मग ते गॉड ब्लेस यू या प्रकारचे वाक्य दिले जातात. तसेच सबजंक्टिव्ह मूड मध्ये पास्ट सबजंक्टिव्ह मूड पण आहे, प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड आणि पास्ट सबजंक्टिव्ह मूड असे 2 टाइप्स आहेत. मग त्याच्यामध्ये इफ आय वर, आय विश, त्याच्यानंतर इट इज टाइम, ऍज इफ, ऍज दो, अशा प्रकारचे पण वाक्य त्याच्यामध्ये येतात. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे आहे सबजंक्टिव्ह मूडचं वाक्य. क्लिअर. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला पार्ट ऑफ स्पीच संदर्भातला. कशाचा, पार्ट्स ऑफ स्पीच संदर्भातला. सेम शब्द आहे पण या ठिकाणी आपल्याला काय केले, पार्ट ऑफ स्पीचचा प्रश्न विचारला आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, दे आर मेन ऑफ लाईक, बिल्ड अँड स्टॅच्युअर. या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी म्हणजे समान, या ठिकाणी जे आहे तर समान बांधलेले आणि समान उंचीचे, म्हणजे समान फिजिक, म्हणजे समान बॉडी असलेले आणि उंची असलेले ते दोन्ही लोक आहेत. म्हणजे दे आर मेन ऑफ लाईक, बिल्ड अँड स्टॅच्युअर. या ठिकाणी स्टॅच्युअर या शब्दाचा अर्थ लक्ष द्या, स्टॅच्युअर या शब्दाचा अर्थ होतो हाईट, उंची. हाईट हा, स्टॅच्युअर हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जातोय, म्हणजे त्या व्यक्तीची रिस्पेक्टच्या दृष्टीने पण उंची आणि फक्त आपण अशी हाईट या अर्थाने पण आपण हा शब्द वापरतोय. मग ते समान, या ठिकाणी लाईक हा शब्द जो आहे तर लाईक हा शब्द समान या अर्थाने, म्हणजे सेम सारखा वापरलेला आहे, समान या अर्थाने वापरलेला आहे. समान, त्यांचे फिजिक, बॉडी आणि उंची समान आहे, सारखीच असलेले लोक आहेत. म्हणून या ठिकाणी बिल्ड आणि स्टॅच्युअर हे जे शब्द आहेत तर या ठिकाणी लक्ष द्या, या शब्दांबद्दल या ठिकाणी हा शब्द माहिती सांगतोय. म्हणून याला काय म्हणायचं आहे, याला आपण म्हणतोय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह म्हणतोय. याला काय म्हणायचंय, ऍडजेक्टिव्ह. स्टॅच्युअर हा जो शब्द आहे तर हा नाऊन आहे आणि बिल्ड हा शब्द पण या ठिकाणी नाऊन म्हणूनच वापरलेला आहे, म्हणून याला काय म्हणायचंय. आणि ऍडजेक्टिव्ह जे असतं तर ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन असते आणि नाऊनच्या पूर्वी ऍडजेक्टिव्ह असते, म्हणून या ठिकाणी हे झालं ऍडजेक्टिव्ह डिअर फ्रेंड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिअर फ्रेंड्स, लाईक ऍज अ फादर पिटिएथ हिज ओन चिल्ड्रन. म्हणजे कसे आहेत, च्या सारखे. म्हणजे या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे लाईक काय सांगते, कशा
लाईक ॲज अ फादर pitieth हिज ओन चिल्ड्रन. मग त्याचे मुलं कसे आहेत? फादर सारखे आहेत. म्हणजे या ठिकाणी लाईक हा शब्द ऍडव्हर्ब म्हणून वापरलेला आहे. चिल्ड्रन लाईक स्वीट्स. चिल्ड्रन लाईक स्वीट. चिल्ड्रन हे कर्ता झाला आणि कर्त्याच्या नंतर हे लाईक हे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. काय वापरलेलं आहे? क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. त्याच्यानंतर वी शॅल नॉट सी लाईक वी शॅल नॉट सी हिज लाईक अगेन. लक्षात कधीही ठेवायचं, सगळेजण लक्ष द्या. आर्टिकल डिअर फ्रेंड्स, आर्टिकलच्या नंतर जर एक शब्द असेल तर त्या एका शब्दाला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स? कधीही लक्षात ठेवायचंय, नाउन म्हणायचं. आर्टिकलच्या नंतर जर दोन शब्द असतील तर पहिला शब्द ऍडजेक्टिव्ह आणि दुसरा शब्द नाउन. सेम त्याच पद्धतीने जे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह असतात तर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर जर एक शब्द असेल तर त्याला काय म्हणायचंय डिअर फ्रेंड्स? आता एक शब्द म्हणजे ह्याला समजू नका, हा शब्द याचा वेगळा पार्ट आहे. हा हिज लाईक म्हणजे आपण इथपर्यंतच म्हणतो ना, वी शॅल नॉट सी हिज लाईक. वी शॅल नॉट सी हिज लाईक. या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी हिज लाईक हे इथपर्यंत ही फ्रेज आहे डिअर फ्रेंड्स. मग याच्यामध्ये हिजच्या नंतर एकच शब्द आहे, हा शब्द म्हणतोय, तर याला काय म्हणायचं डिअर फ्रेंड्स? नाउन म्हणायचं आहे. आणि डोंट टॉक लाईक दॅट. मग प्रिपोजिशन जे असतं तर प्रिपोजिशन हे वर्ब बद्दल पण माहिती सांगतं आणि पुढच्या पार्ट बद्दल पण माहिती सांगतं, नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल पण माहिती सांगतं. त्याला म्हणतो आपण प्रेपोजिशन. म्हणजे या वाक्यामध्ये हे प्रेपोजिशन आहे. तर डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारचं जर वाक्य दिलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक जरी पेअर येत असली खात्रीपूर्वक तरी आपल्याला त्याचं उत्तर येतंय. मला असं वाटतं की कर्त्याच्या नंतर क्रियापद असते, लाईक हा शब्द वर्ब आहे, हे सगळ्यालाच येत असेल. तुम्हाला एवढं जरी येत असेल, सीचं उत्तर वर्ब आहे म्हणजे सीचं उत्तर काय आहे? 2 आहे. मग याच्यामध्ये बघा 2चं एकच ऑप्शन आहे. मग याचं उत्तर काय झालं डिअर फ्रेंड्स? या ठिकाणी हे उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू. हा प्रश्न विचारलाय इनकरेक्ट सेंटेन्स. काय विचार? इनकरेक्ट सेंटेन्स. इच ऑफ द कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड. या ठिकाणी प्रश्न आहे सब्जेक्ट आणि वर्ब ऍग्रीमेंट या टॉपिक वरती. इच ऑफ द कॅन्डिडेट्स, इच ऑफ डिअर फ्रेंड्स या ठिकाणी काय आहे? इच ऑफ. मग इच ऑफचा नियम काय आहे? इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, वन ऑफ, नन ऑफ च्या नंतर येणार नाउन हे आता सगळे सांगितलेले शब्द. इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ च्या नंतर येणार नाउन हे प्लुरल नाउन असतंय, परंतु येणारे हेल्पिंग वर्ब हे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब असते. मग या ठिकाणी प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरले म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. नायदर ऑफ दोज चॉईसेस. नायदरचा पण नियम तोच आता सांगितला. नायदर ऑफ प्लुरल नाउन आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. प्लुरल नाउन आणि सिंग्युलर हेल्पिंग वर्ब. या ठिकाणी नायदर ऑफ आहे, दोज चॉईसेस हे प्लुरल नाउन बरोबर आहे, मात्र या ठिकाणी हेल्पिंग वर्ब प्लुरल वापरला आहे, तर या ठिकाणी हे पण चुकीचं आहे वाक्य. माय फॅमिली. आता माय फॅमिली, फॅमिली हा शब्द आपण सिंग्युलर पण वापरतो, प्लुरल पण वापरतोय, पण इथं बघा प्लुरल कसं झालाय? माय फॅमिली इज हॅपी फॅमिली आपण म्हणतो ना, तर या ठिकाणी लक्ष द्या माय फॅमिली. मग याला आर कसं वापरलंय? तर या ठिकाणी माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग पीपल. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांचाच उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. पीपल हा शब्द इथं प्लुरल आहे, म्हणून या ठिकाणी काय डिअर फ्रेंड्स? माय फॅमिली सोबत आपण आर वापरू शकतोय. म्हणजे याच्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे आणि हे वाक्य चुकलेलं आहे. ए आणि बी हे जे वाक्य आहेत तर ए आणि बी हे वाक्य डिअर फ्रेंड्स याच्यामध्ये चुकलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स, आपला ऑलरेडीच व्हिडिओ, तर आपण जे राहिलेले प्रश्न आहेत तर ते राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो, आपण आपला ऑलरेडीच व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. मला वाटतं एक तासाचा झालेला आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी मानसिकता असते त्या व्हिडिओमध्ये किती चांगलं दिलंय, कंटेंट दिलंय, याच्यापेक्षा ते काय करतात, व्हिडिओ खूप मोठा व्हायला म्हणून ते काय करतात, थांबवतात. तर यासाठी मी काय करतोय, राहिलेले जे आपले या टॉपिक राज्यसेवा 2018च्या पेपरमध्ये आपल्याला डिअर फ्रेंड्स या पेपरमध्ये आपल्याला जे आहे तर आपल्याला मला वाटते 28 का 29 प्रश्न आपल्याला याच्यामध्ये जे आहेत ते विचारलेले आहेत. तर राहिलेले जे प्रश्न आहेत राहिलेले प्रश्न आपण ग्रामरचे पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आणि व्होकॅब्युलरीचा आणखी आपण काय करतोय, सेपरेट व्हिडिओ करतोय. तर निश्चितच डिअर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना या व्हिडिओमधून चांगल्या प्रकारचं नॉलेज भेटलं असेल. तुमच्या कॉन्सेप्ट जे आहेत तर त्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तर पुन्हा मी एकदा रिक्वेस्ट करेन, तुम्ही हे सगळे वहीमध्ये व्यवस्थित लिहिलं पाहिजे आणि याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल. तर डिअर फ्रेंड्स, थांबू, मग राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू एव्हरीबडी.